आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलंय। निवडणूक आयोगानं याबद्दलचा निर्णय आज संध्याकाळी दिला। काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला 3 नवे पर्याय देण्याचे आदेश दिले होते। शिंदे गटानं निवडणूक आयोगाला 3 पर्याय दिले आणि त्यातून ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगानं देऊ केलंय। या ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव निवडणूक आयोगानं निश्चित केलंय। शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलंय। आज ठाकरे गटाच्याकडून निवडणूक चिन्ह मशाल मिळाल्याबद्दल राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तर शिंदे गटाला त्यांनी 3 पर्याय दिले होते। ढाल तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड यापैकी ढाल तलवार या चिन्हावरती निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं। ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंची ढाल तलवार। शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला नवचिन्ह। निवडणूक आयोगाकडून चिन्हावर शिक्कामोर्तब। ठाकरे शिंदे समर्थकांमधील संघर्षाला धार। निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब पक्षाला नाव आणि पक्षचिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदेंच्या पक्षालाही नवीन चिन्ह मिळालंय। शिंदे गटानं दिलेल्या 3 पर्यायांपैकी ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला देण्यात आलंय। निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे समर्थकांकडून या नव्या चिन्हाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे। हे चिन्ह म्हणजे ना, छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। बाळासाहेबांनी कायम आम्हाला लढायला शिकवलं आणि हिंदुत्वाच्या मुळावरती ही जी लोक आलेली आहेत ना, आता आमचा प्रत्येक शिवसैनिक ढाल आणि तलवार घेऊन त्यांच्याशी लढायला जाणार आहे। नियती बघा कशी असते, ज्या छत्रपतींचा आशीर्वादाने ही शिवसेना उभी राहिली, बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार घेतला आणि त्यांचीच निशाणी आम्हाला मिळालेली आहे। नाव सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना आणि निशाणी मिळालेली आहे ढाल तलवार। दुसरीकडे भाजपनंही शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मिळालेलं चिन्ह हे समर्पक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार निशाणी मिळालेली आहे। मला वाटतं चांगलं आहे। तिकडे मशाल आहे, आता इकडे ढाल आणि तलवार आहे, म्हणजे तलवार पण आहे, ऑफेन्सही आणि डिफेन्सही आहे, दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळालेल्या आहेत। मला वाटतं चिन्ह कुठलं आहे काय यापेक्षा लोकांच्या मनामध्ये काय, मतदारांच्या मनामध्ये काय हे आता लवकरच आपल्या समोर येईल। इकडे ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानंही त्यांच्या मशाल चिन्हाचं मंगळवारी जोरदार प्रमोशन केलंय। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती मशाल प्रज्वलित करण्यात आलेली आहे। अत्यंत वेगानं राज्यभरात मशाल चिन्हाचा प्रचार करण्यात आलाय। शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तुम विशाल हो, काही शिवसैनिक मातोश्रीवरही पक्षचिन्ह असलेली मशाल घेऊन पोहोचले। यावेळी मशाल ही गद्दारी जाळणारी असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। मनापासून धन्यवाद देतो। दुसऱ्याच्या बरोबर हाताळण्यामध्ये आज आम्ही शिवसेना अन्याय चालणारी आहे, ती अन्याय आणि गद्दारी सांभाळू। एकंदरीतच शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि ठाकरेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांना पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता दोन्ही पक्षातील संघर्षाला नवी धार मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ढाल तलवार वरचढ ठरते की मशाल राजकीय रान पेटवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका करण्याच्या नादात शिवसैनिकांनी त्यांचं दैवत असलेल्या बाळासाहेबांचीच खिल्ली उडवायला सुरुवात केली। कोणत्या बाळासाहेबांची शिवसेना असं कॅम्पेन उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी सुरू केलंय आणि या कॅम्पेनमधून एक प्रकारे बाळासाहेबांचीच खिल्ली उडवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली।
बाळासाहेबांच्या शिवसेनेची ठाकरेंकडून खिल्ली. कोणते बाळासाहेब म्हणून विचारला सवाल. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पातळी सोडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शिंदेंच्या पक्षाच्या नावाची खिल्ली उडवली जाऊ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना आहे. मग त्यांचे बाळासाहेब कोणते असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जातोय. सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या शिवसेनेविरोधातले काही मीम्स देखील व्हायरल केले जात आहेत. एका मीम मध्ये बाळासाहेब थोरात यांचा फोटो लावून या बाळासाहेबांची शिवसेना का असं विचारण्यात आलंय. तर दुसऱ्या फोटोत बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून ही बाळासाहेबांची शिवसेना का असा सवाल विचारण्यात आलाय. सोशल मीडियावरील हाच धागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पकडलेला आहे. आम्हाला आयोगाने त्यातलं एक चिन्ह दिलं. आम्ही 3 मागितलीच होते. आम्ही नाही गदा मागितली. आम्ही काय वेगळं नाही मागितलं. आणि आपण शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना. आता बाळासाहेब ठाकरे असेल तर ते परिपूर्णाला नाव जातं. बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील कोणाची असं लोकांना प्रश्न पडलाय. मला नाही. मला माहितीये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना, पण कोण बाळासाहेब हा मोठा प्रश्न आहे. बाळासाहेब तर शिवसैनिकांच्या, महाराष्ट्राच्या, हिंदूंच्या, मराठी मनांच्या हृदयामध्ये आहेत. अरे मराठी म्हणा, हिंदवी जना, कैवारी तुझी शिवसेना, असे शिवसेना प्रमुख हे सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या वागणुकीमुळेच सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंपासून दुरावल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. त्या समोरच्या शिवसेनेने विचारलं बाळासाहेब कोण, तरी मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे की बाळासाहेब कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण गेले कित्येक कालपासून तेथील नेते बोलायला लागले कोण बाळासाहेब. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बाळासाहेब कोण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर नक्कीच माहिती आहे की बाळासाहेब म्हणजे कोण. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारी जी शिवसेना आहे त्याच्या मागे मतदार 100% उभे राहतील. एकमेकांची उणीधुणी काढण्याच्या नादात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होतोय याचा विसरही शिवसैनिकांना पडलाय. शिवसैनिकच त्यांच्या दैवताची खिल्ली उडवतायत. ही बाब बाळासाहेबांसाठी खूपच वेदनादायी म्हणावी लागेल. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिलं आणि या मशाल चिन्हावरून भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. भाजपच्या या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आता तसंच प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसच्या पंजाच्या हाती मशाल, हिंदुत्वाची मशाल ठाकरेंकडे नाही. ठाकरेंच्या पक्षचिन्हावर भाजपची टीका. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिलंय. मशाल हे चिन्ह कसं चांगलं हे सांगताना शिवसैनिकांमध्ये चढाओढ सुरू आहे. पण भाजपनं मशाल या चिन्हावरून उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मशाल चिन्ह शिवसेनेला मिळालं असलं तरी हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरे यांच्या हाती नसणार असा टोला भाजपनं लगावलाय. आणि आता तुम्ही मशाल घेतली, हे मशाल पंजा आणि घडीसोबत राहणार आहे. तर पंजाच्या हातात मशाल आहे. आता काय आहे, पंजाच्या हाती मशाल. आता हिंदुत्वाच्या हाती मशाल नाही आहे. उद्धवजी, तुमची मशाल पंजाच्या हाती आहे. तुमची मशाल पंजाने पकडली आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. क्रांती घडवायची तर सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना क्रांती नाही घडवली. लोकांच्या घराला मशालच लावल्या उद्ध्वस्त करायला. नावात उद्धव आहे ते तर उद्ध्वस्त करायला मशालीचा उपयोग नको करू म्हणा. अहो मशाल ठेवा, काळोखातून रस्ता काढायला, त्याला दिसत नाही का? एवढा उजेड आहे, कशाला मशालची गरज आहे? लोकांना अन्न धान्य, घर वीर, हे नोकरी, पोटाचा प्रश्न, हे प्रश्न आहेत.
आता तो धनुष्यबाणात का उजेड पाडू शकला नाही आणि त्या मशालीवर काय पाडणार? भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मशाल मिळाल्यानंतर शिवसेनेच्या जल्लोषाला भाजपनं उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंच्या या पक्षाची मशाल अंधेरी पोटनिवडणुकीत किती कर्तृत्व गाजवते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. निहाल भुरे आणि सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असं दिसतंय. कारण मंगळवारी झालेल्या रंगशारदा इथल्या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रेचा नारा दिलाय आणि मनसैनिकांना विजयाचा एक खास कानमंत्रही दिलाय. पाहूयात. मनसेचा एकला चलो रेचा नारा. मुंबईसह सर्व मनपा स्वबळावर लढणार. राज ठाकरे यांनी दिला विजयाचा कानमंत्र. मनसेची रणनीती ठरली. मूळ शिवसेनेत खिंडार पाडून राज्यातील सत्ता गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. यानंतर भाजप तसंच शिंदे पक्षांच्या नेत्यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गाठीभेटी वाढत चालल्या होत्या. गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मनसे भाजप युतीच्या राजकीय चर्चाही रंगल्या. पण राज यांच्या टाळीला म्हणावा तसा प्रतिसाद ना भाजपकडून मिळाला ना शिंदेंच्या पक्षाकडून. या दरम्यान राज ठाकरे यांच्या दादूंचा पक्ष तर त्यांच्या खिचगणतीत सुद्धा नव्हता. राज यांनी थेट फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच धडक देत विदर्भाचा दौरा केला. यावेळेला राज यांनी इंजिनाला डबे जोडण्याचं काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य केलं. आता त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाडा पिंजून काढत पक्षाची पाळंमुळं मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेना दुभंगली असताना मनसेकडून पालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मनसेची मंगळवारी रंगशारदा इथे महत्त्वाची बैठक पार पडली. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयाचा कानमंत्र दिला. येत्या महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय नियोजन आणि ॲपच्या मदतीनं गटाध्यक्षांना वॉर्ड बांधण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणामध्ये आता चिखल पाहायला मिळतोय तो चिखल पाहता लोक महाराष्ट्रातली सगळीच कंटाळली आहेत, मुंबईचेही. आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे आपल्याकडून वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन लोकांकडे निवडणुकीला तयारीनिशी जाऊया अशा प्रकारचा अत्यंत क्लिअर कट मेसेज साहेबांनी दिलेला आहे. साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मागच्या वेळेला सांगितलं होतं की मी माझा जो विचार आहेत आणि विचार असल्यामुळे मला चिन्ह असलं काय आणि नसलं काय. सकारात्मक विचारानं जनतेला सामोरं गेल्यास मनसेकडे सत्ता येईल आणि सत्तेत तुम्हाला बसवेन, स्वतः बसणार नाही असा आत्मविश्वास राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलं. पण कधी सन्माननीय बाळासाहेबांनी सत्ता आली म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत आणि कोणी आग्रह केला असेल तरी त्याला बळी पडले नाहीत. मला असं वाटतं ही शिकवण आणि हा विचार सन्माननीय बाळासाहेबांचा कोणाकडे असेल तर तो सन्माननीय राजसाहेबांकडे. काही समाज माध्यमातून असेल एक प्रचार केला जातो शिवसेनेला सहानुभूती मिळते, आता शिवसेना, पण तशा पद्धतीचं लोकांमध्ये अशा प्रकारची कुठलीही भावना नाही. ज्या पद्धतीने महानगरपालिकेचा भ्रष्टाचार गेले 20-25 वर्ष केला. मनसेच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे मुंबईसह महाराष्ट्रात सध्या तरी शिंदे फडणवीस युती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिरंगी मुख्य लढत पाहायला मिळणार यात शंकाच नाही. मनसेच्या सुरुवातीच्या काळात मतदारांनी जसं भरभरून यश दिलं तशाच प्रकारचं यश मिळवून दिल्यास मनसेचं इंजिन पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या ट्रॅकवर येतं का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईतल्या वरळी इथल्या
MSCI डोम इथे पार पडला. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत. लोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ही मुलाखत घेतली. सत्ता स्थापनेच्या निर्णयापासून ते शेतकऱ्यांसाठीचे महत्त्वाचे निर्णय, भ्रष्टाचाराचा मुद्दा, राजकारणातली सध्याची घसरलेली पातळी अशा अनेक विषयांवर यावेळेला परखड प्रश्नांना थेट उत्तरं देण्यात आली. दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे तर राज्यात समान नागरी कायदा येणारच असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान राज्यातून कुठला उद्योग जर राज्याबाहेर गेला तर त्याने फरक पडणार नाही, उलट त्यापेक्षा दुप्पट मोठा उद्योग आपण राज्यात आणू असा विश्वासही फडणवीस यांनी बोलून दाखवला. पक्षाच्या संदर्भात बोलताना आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला महत्त्व आहे आणि धनुष्यबाण आमच्यासोबतच आहे, तो नंतरही आम्हालाच मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान या सोहळ्यात लोकसेवा, समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी एवढंच नाही तर CSR या विविध क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आलं. उत्तर कोणीही द्या, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? नानाने भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019ला व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचं म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं दोन्ही पक्षांना आणि भाजपचे 100च्या पेक्षा जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मॅन्डेटप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका, 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्ष मध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता. होय, ते निश्चितच आता होतं. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो, यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो, वेळ म्हणजे समजावून चर्चा प्रयत्न चालल्या होत्या. प्रयत्न सुरू होता, पण आम्हाला यश आलं नाही. म्हणून आम्ही मग ते तुमच्या मतांचा आदर 3 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना, कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्हवर तर बनवता येत नाही. त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. मला असं वाटतं घेतला पाहिजे, हा गरजेचा आहे. केवळ आपल्याला चीनच्या पद्धतीने नाही, आपल्या भारतीय पद्धतीने हा निर्णय करावा लागेल. आपण काही प्रमाणात लोकांना जास्त मुलं होणं हे इन्सेंटिव्हाइज केलं आहे, पण त्यापेक्षा अधिक करावं लागेल. याचं कारण ज्या वेगानं लोकसंख्या वाढते आणि विशेषतः जे लोक लोकसंख्येवर कंट्रोल ठेवत आहेत ते हळूहळू मूर्ख ठरतील, कारण त्यांची संख्या कमी होत जाईल आणि मग लोकशाहीमध्ये कमी संख्येवाल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून कुठेतरी ही सक्ती आणावीच लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्याकरता सगळ्यांना सक्ती ही करावीच लागेल. ती करत असताना एवढंच भान आपल्याला ठेवावं लागेल की लोकसंख्येची जी रचना आहे ती रचना देखील, म्हणजे ज्याला आपण आपले डेमोग्राफी म्हणतो, ही चेंज होणार नाही, ही एकतर्फी होणार नाही. जे चीनला आज जो प्रश्न निर्माण झाला की चीननी पहिल्यांदा 1 और नन अशा प्रकारची पॉलिसी आणली, त्या पॉलिसीमुळे आज चीनने प्रगती खूप केली आहे, पण त्याच्यासमोर प्रश्न असा आहे की आता त्यांच्याकडे याच्या पुढे वर्किंग क्लास नाही आहे. आता अवलंबून असलेले लोक अधिक आहेत आणि त्यांच्याकरता जे काम करू शकतील असे लोक कमी आहेत.
त्यांच्या लोकसंख्येची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आता एक अशा प्रकारचं स्थित्यंतर आलं आहे. त्यामुळे ग्रॅज्युअली गेलं पाहिजे, पण सर्टनली गेलं पाहिजे. आणि उद्याला हे काही मी कुठल्या माझ्या पक्षाचं मत वगैरे मांडत नाही, वैयक्तिक मला जर कोणी विचारलं की लोकसंख्या नियंत्रणाकरता कायदा आणला पाहिजे का, तर मी म्हणेन आणला पाहिजे. तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका, आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नानाचा फोन यायचा, पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललंय. त्यामुळे याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. मग अतिशय जबरदस्त अशा प्रकारच्या या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या आणि काही प्रश्नांना थेट आणि बिनधास्त उत्तरं सुद्धा मिळाली. वळूयात पुढच्या बातमीकडे. पालघर साधू हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं दर्शवली. सुप्रीम कोर्टात यासंबंधी दाखल केलेल्या शपथपत्रात सीबीआयकडे हा तपास सोपवण्यास आपली हरकत नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. यापूर्वी हा तपास सीबीआयकडे देण्यास महाविकास आघाडी सरकारनं विरोध केला होता. पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे जाणार. सीबीआयकडे तपास द्यायला राज्य सरकार तयार. तपासावरून सत्ताधाऱ्यांचा महाविकास आघाडीवर निशाणा. पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. साधूंना ठेचून मारल्याचं हे प्रकरण सीबीआयकडे द्यायला शिंदे फडणवीस सरकार तयार झालंय. महाविकास आघाडी सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायला विरोध केला होता. प्रकरण सीबीआयकडे गेल्यानं साधू संतांना न्याय मिळेल असं भाजपनं म्हटलंय. एका ठिकाणी हिंदुत्व म्हणायचं, पण श्रीमान उद्धवजींनी आमच्या त्या साधूंना न्याय नाही दिला. श्रीमान उद्धवजींनी ही केस अहंकारापोटी सीबीआयला दिली नाही. उद्धवजी, आपण आमच्या साधूंना संतांना न्याय नाही दिला, पण महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थानं हिंदूंचं सरकार आलंय, हिंदुत्ववादी सरकार आलंय. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात या पालघरच्या साधूंना आता न्याय मिळणार आहे. पालघरमध्ये साधूंची ज्या पद्धतीने हत्या झाली, लोकांचा आक्रोश, पुरावे, पण त्यानंतरही वेगळी हिंदुत्ववादी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबलं. न्यायालयात साधू परिवार गेले. आता शिंदे फडणवीस सरकारने सीबीआय तपासाचा जो निकाल आदेश दिलाय त्याचा स्वागत करतोय. आता साधू परिवाराला न्याय मिळेल. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलाय. नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते हिंदू धर्म रक्षक देवेंद्र फडणवीसजी यांनी करून दाखवलं. पालघर साधू हत्याकांडाची केस सीबीआयकडे वर्ग करून गृहमंत्री असलेले देवेंद्रजी आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत ह्याच सगळ्या हिंदूंना समजलं. नाहीतर समस्त हिंदू समाजाचा तळताट भोगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांची काय दुर्दशा झाली आहे हे आज सगळा देश पाहतोय. सीबीआय तपासामुळे पालघर हत्याकांडामागं व्यापक कट होता की गैरसमजुतीतून हल्ला हे स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं साधू हत्याकांडाचा तपास निपक्षपातीपणे होऊ दिला नाही का, हेही तपासात उघड होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाच्या विरोधात ईडीनं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। या याचिकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। ईडीनं जामिनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि हा अनिल देशमुख यांच्याकरता मोठा दिलासा मानला जातो। ऑनलाईन झालेली ओळख एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, पण हे पुण्यात घडलंय। ऑनलाईन ओळख झालेल्या तरुणीनं अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करण्याची धमकी दिली आणि तरुणानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला। पाहुयात हा सगळा धक्कादायक प्रकार काय आहे ते। पुण्यातील धनकवडी भागात राहणाऱ्या 25 वर्षाचा अमोल गायकवाडच्या आत्महत्येनं खळबळ माजली आहे। अमोलनं 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्याच्या आत्महत्येचं कारण ठरलंय सेक्सटॉर्शन। या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणं तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आम्ही आमचं तर काय भाऊच गमावला। आम्ही घरामध्ये तिघंच होतो, आई, मी आणि भाऊ। आणि नेमकं आता वडीलही जाऊन 1 वर्ष झाले आणि त्यानंतर असं झालं, म्हणजे भाऊ गेला आमचा फक्त त्या एकदम छोट्या कारणामुळे गेला का तर त्याला भीती वाटली की माझा व्हिडिओ असा सगळ्यांनी पाहिला तर त्यांनी माझ्या आईवरती किंवा घरावरती काय इम्पॅक्ट पडेल, त्या भीतीने त्यांनी ते कृत्य केलं। या तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाली होती। दोघांमधील संवाद वाढला। त्यानंतर तरुणीनं अमोलकडे पैशांची मागणी केली। पैसे न दिल्यास नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्याची धमकी दिली। तिला घाबरून तरुणानं तिला ऑनलाईन पद्धतीनं 4,500 रुपये पाठवले होते। त्यानंतरही तरुणीचं धमकावणं सुरूच होतं। अखेर अमोलनं तिला मैं सुसाइड कर रहा हूं असा संदेश पाठवला। त्यावर तिनं करो सुसाइड, मैं सोशल मीडिया पर वीडियो वायरल कर रही हूं अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली। तरुणीच्या या वारंवारच्या धमक्यांमुळे 30 सप्टेंबरला अमोलनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सध्या सेक्सटॉर्शनचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, ज्यातून गंभीर गुन्हे घडत असल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी लोन ॲप संबंधी देशातली सगळ्यात मोठी कारवाई केली होती। आता सेक्सटॉर्शनच्या प्रकाराचा पूर्ण छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। हिंगोली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याच्या चिमुरड्यानं आपल्या कुटुंबाची व्यथा पत्रातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बातमीची दखल घेत त्या चिमुरड्याला मदतीचा हात दिलाय। न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी। त्या पत्राची दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांकडून दखल, चिमुरड्याला मदतीचा हात। आता दिवाळीला पुरणपोळीचा बेत। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथं राहणारा शेतकरी कुटुंबातला इयत्ता 6वीत शिकणारा प्रताप कावरखे या चिमुकल्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि घरातली दारुण परिस्थिती सांगितली। पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं। पावसामुळे सोयाबीनचं पीक गेल्यानं दसऱ्याला पुरणपोळ्या खाता आल्या नाहीत असं त्यानं लिहिलं होतं। न्यूज 18 लोकमतनं चिमुरड्याच्या पत्रातून उभी राहिलेली शेतकऱ्याची परिस्थिती बातमीतून विशद केली। न्यूज 18 लोकमतवर हे वृत्त प्रसारित झालं आणि अवघ्या 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी त्याची त्वरित दखल घेतली, स्थानिक प्रशासनाला मदतीचे आदेश दिले। मंगळवारी सकाळीच हिंगोली जिल्हा प्रशासनाचे अधिकारी थेट गोरेगाव इथं प्रताप कावरखे याच्या घरी पोहोचले। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कावरखे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला। प्रशासनाने या कुटुंबियांना घरकुल देण्याकरता प्रयत्न सुरू केलेत असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आश्वासित करण्यात आलं। तसंच भविष्यात प्रतापला शिक्षणाकरता देखील प्रशासनाकडून मदत केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे
आनंदित झालेले प्रतापचे वडील जगन कावरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह न्यूज 18 लोकमतचे देखील मनापासून आभार मानले। लोकमतने पहिली न्यूज आमची दाखवल्याबद्दल मी ATN लोकमतचे आभार मानतो आणि शासन या न्यूजनं जागी झालं, आमच्या दारी आलं आणि शासनानेही आमची चौकशी करून जी काही आश्वासन दिली आहे त्या आश्वासनाला आम्ही आभार मानतो आणि शासनाचाही आभार मानतो। म्हणजे आता एकंदरीतच प्रतापला दसऱ्याला जरी पुरणपोळीचा बेत आखता आला नसला तरी दिवाळीत हा बेत आखता येईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग इथे महाकाल लोक कॉरिडॉरचं लोकार्पण पार पडलं। या लोकार्पणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती लावली। पंतप्रधानांच्या हस्ते हे लोकार्पण झालं। या महाकाल कॉरिडॉरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचं काम 2023-24 पर्यंत पूर्ण होईल। महाकाल भव्य आणि विस्तृत स्वरूपात तयार होणार आहे। मध्य प्रदेश सरकारनं महाकाल मंदिराच्या जवळ महाकाल लोक बांधला आहे। या निर्मितीमुळे मंदिराचं एकूण क्षेत्रफळ 2.83 हेक्टरवरून 20 हेक्टरपर्यंत वाढलंय। कला आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या महाकाल लोकमध्ये पाहायला मिळतोय। इथे भगवान शंकराची मूर्ती स्थापित करण्यात आली। इथे असलेल्या त्रिवेणी पुरातत्व संग्रहालयात त्रिवेणीचं ज्ञानही मिळतं, म्हणजे अनेकविध कलांचं ज्ञान मिळतं। यासोबतच 1000 वर्ष जुन्या दुर्मिळ कलाकृती सुद्धा इथे पाहायला मिळतात। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।